जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा कापसे जाधव खूप दिवसानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओचा थंबनेल तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल। तर थंबनेल मध्ये हेच लिहिलंय की पोलीस भरतीची परीक्षा ऑलमोस्ट संपलेलीच आहे, खूप कमी आपल्या परीक्षा बाकी आहेत। SRPFच्या पण बऱ्याचशा आहेत पण जास्त नाही, हो ना। मग आता ते काही दिवसांमध्ये होऊन जाईल, पण त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं। बरेच जण आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करतात, बरेच जण इन्स्टाला मेसेज करतात की मॅडम आता आम्ही काय करायचं। बरेचसे जण ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे असे विद्यार्थी काही पुन्हा पोलीस भरतीची परीक्षा देणार नाही। पण आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं काही कारणांमुळे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं नाही किंवा आपल्याला अपयश मिळालं आहे। त्याची बरीचशी कारणं असू शकतात, यात मैदानी चाचणीमध्ये असू शकतं किंवा इतर काही असू शकतात, ठीक आहे। पण आता मग याच्या पुढे काय करायचं, परत नव्याने अभ्यास करायचा का। आता बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे नवीन आहेत, जे पहिल्यांदा पोलीस भरतीचा अभ्यास करणार आहेत, ज्यांना पहिल्यांदा सगळं जाणून घ्यायचं आहे की पोलीस भरतीमध्ये नेमकी कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात किंवा नेमकी कशी असणार आहे ही आपली परीक्षा। पण जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या बातम्या वाचत असाल, ऐकत असाल, तर तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की काही दिवसांपूर्वी आपल्याला पोलीस भरतीसाठी नव्याने किती रिक्त जागा आहेत हे मागवल्या गेल्या आहेत। म्हणजेच परत एक पोलीस भरती निघणार आहे, याला सुरुवात झालेली आहे। मग ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे किंवा आपण बोलू शकता की आशेचं किरण आहे, हो की नाही। तर या आशेच्या किरणाकडे बघून आपल्याला पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करायची आहेच, बरोबर। काहीच दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर किंवा कधी ना कधी पोलीस भरती परत येणार आहेच। मग याच्यासाठी काय करायचं, तर टिक्कर मराठी पुन्हा एकदा तुमच्या सोबत तुमच्यासाठी एक नव्याने सुरुवात करत आहे। ते म्हणजे आपण पुन्हा एकदा सगळ्या विषयांच्या लाईव्ह लेक्चरला सुरुवात करत आहोत। आपल्या या लाईव्ह लेक्चर मध्ये प्रत्येक शिक्षक येऊन 20 ते 25 प्रश्न घेतात, ज्यामध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थित समजावून सांगतात। मग त्या कन्सेप्ट असू द्या, तुमच्या होणाऱ्या सिली मिस्टेक्स असू द्या किंवा तुम्हाला अवघड वाटणारा एखादा टॉपिक किंवा एखादा प्रश्न असू द्या, तर आपले प्रत्येक शिक्षक हे तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतात। तर उद्यापासून आपल्या सगळ्यांचे एक लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे, त्यामुळे जे विद्यार्थी नवीन आहेत, जे विद्यार्थी जुने आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे लाईव्ह लेक्चरला सुरुवात करत आहोत। पण मॅडम आता हे लाईव्ह लेक्चरचं टाइम टेबल काय असणार आहे नेमकी, कारण की बरेचदा असं होतं की आधीचं लाईव्ह लेक्चरचं टाइम टेबल तुम्हाला माहिती होतं, हो की नाही। पण आताचं लाईव्ह लेक्चरचं टाइम टेबल काय असणार आहे हे जाणून घ्या। बघा, या टाइम टेबलमुळे तुम्हाला 5 तासाचा अभ्यास तुमचा फिक्स आहे। 4 ते 5 तास तुम्ही अभ्यास जरी केला तरी बराच आहे, ठीक आहे। कारण की आपण प्रत्येक टाइमामध्ये 20 ते 25 प्रश्न वेगवेगळे आणतो आणि ज्याचा तुम्हाला व्यवस्थित छानसा सराव होतो। आधी आपण टाइम टेबल जाणून घेऊया की टिक्कर मराठीने तुमच्यासाठी टाइम टेबल काय सेट केलं आहे। सकाळी सकाळी मूड खूप फ्रेश असतो, त्याच्यामुळे सकाळी 8 वाजता आपल्या कुणाल सरांचा चालू घडामोडीचं लेक्चर असणार आहे। आपल्या कुणाल सरांच्या चालू घडामोडीचे बरेचसे प्रश्न हे परीक्षेमध्ये जसेच्या तसे विचारले गेलेले आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेक आहे, हो ना। मग आपलं 11 वाजता बुद्धिमत्ता या विषयाचं लेक्चर असेल। 11 वाजताच्या लेक्चर मध्ये पुन्हा 20 ते 25 प्रश्न मिक्स असणार आहे। अतिसंभाव्य प्रश्न घेतो आपण, त्याच्यातले बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात जसेच्या तसे। त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता सामान्य ज्ञान किंवा सामान्य विज्ञान या विषयाचं लाईव्ह लेक्चर असणार आहे। दुपारी 1 वाजता अंकगणित या विषयाचं लेक्चर असणार आहे। पुन्हा अतिसंभाव्य प्रश्न असणार आहेत, मिक्स प्रश्न असतील, ज्याच्यामुळे तुम्हाला सगळे टॉपिक आठवायला मदत होईल, सगळ्या टॉपिकच्या कन्सेप्ट समजतील आणि नेमकी टॉपिक मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा सुद्धा एक आढावा मिळणार आहे। त्याच्यानंतर दुपारी 3 वाजता मराठी व्याकरण या विषयाचं लेक्चर होणार आहे। हे आहे आपलं टाइम टेबल। दररोज जरी आपण विचार केला तर आपले जे मूळ विषय आहेत 4, या 4 तासाचं लेक्चर व्यवस्थित करून घेण्याची जबाबदारी आमची। बाकी हे 4 तास व्यवस्थित शांततेत लेक्चर करून घेण्याची जबाबदारी तुमची, ठीक आहे। काही डाऊट असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता। मग उद्यापासून आपण भेटणार आहोत आपल्या लाईव्ह लेक्चर मध्ये। चला मग, जय हिंद, बाय बाय, टेक केअर, थँक्यू। आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा सगळ्यांपर्यंत, म्हणजे सगळे व्हिडिओ लाईक जॉईन करते आणि आपल्या या व्हिडिओला लाईक सुद्धा करा। थँक्यू।